महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला 1 वर्ष पूर्ण होत असताना या प्रकरणाला आज पुन्हा एकदा गंभीर वळण मिळालं आहे। या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीने जास्त आत्मविश्वासाने जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे। पण त्याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे दिवंगत सरपंचांच्या कुटुंबियांनी आरोपींच्या समर्थकांवर राजकीय आश्रयाचा आणि न्यायव्यवस्थेला आव्हान देण्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे। आरोपी जामिनावर सुटला तर हत्तीवरून मिरवणूक काढण्याची धमकी दिली जात आहे असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी निर्गुण हत्या करण्यात आली होती। राजकीय वैमनस्यातून झालेला हा खून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गुन्हेगारी जगतात चर्चेचा विषय ठरला। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला। या हत्येतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे, पण कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अजूनही फरार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष उलटल्यानंतर वाल्मिक कराड यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे। आज दिनांक 16 या जामीन अर्जावर कोर्टात उर्वरित युक्तिवाद होणार आहे। या महत्त्वाच्या सुनावणीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे कुटुंबासह न्यायालयात पोहोचले आहेत। कोर्टात जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जे आरोप केले आहेत ते धक्कादायक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत। धनंजय देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला फक्त आणि फक्त न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। पण त्यांच्या म्हणण्यानुसार दुर्दैव हे आहे की आरोपी नंबर 1 ने 12 तारखेला बेल ॲप्लिकेशन दाखल केलं आणि त्याचे जे समर्थक आहेत ते राज आश्रय घेऊन अत्यंत अरेरावी करत आहेत। धनंजय देशमुख यांचा सर्वात मोठा आणि गंभीर आरोप हा आहे की आरोपीचे समर्थक हे थेट न्यायालय, SIT, मुख्यमंत्री आणि CID यांनाच आव्हान देत आहेत। त्यांना कुठल्याही गोष्टीचं भय राहिलेलं नाही असं ते म्हणतात। आरोपींचे समर्थक अशी अराजकता माजवत आहेत ज्यातून त्यांना वाटतं की आपणच कायदा आहोत आणि आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत। त्यांनी असाही दावा केला की जामिनाची सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजेच आरोपी बाहेर येण्या अगोदरच त्याचे समर्थक दहशत माजवत आहेत आणि देशमुख कुटुंबाला भयभीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। या समर्थकांनी सोशल मीडियावर केलेली कृत्य अधिक गंभीर आहे। धनंजय देशमुख यांनी सांगितलं की हे समर्थक चुकीच्या वल्गना करणारे व्हॉट्सअप स्टेटस टाकत आहेत, चुकीच्या पद्धतीने इंस्टाग्रामवर रील बनवत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपी जामिनावर बाहेर आल्यास त्याची हत्तीवरून मिरवणूक काढायची अशा पोस्ट करत आहेत। एका निष्पाप माणसाची हत्या झाली असताना आरोपीचे समर्थक अशा प्रकारे असामाजिक वागणूक करत असतील तर बीडचे पोलीस काय करत आहेत असा संतप्त सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे। या सगळ्या आरोपांमुळे या हत्येमागे असलेल्या राजकीय दबाव आणि पोलीस प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाच्या घेऱ्यात आली आहे। धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला असला तरी आरोपींचे समर्थक ज्या पद्धतीने राज आश्रय घेत आहेत तो पाहता हा केवळ कायदेशीर नव्हे तर राजकीय संघर्ष बनला आहे। त्यांनी शेवटी हे देखील स्पष्ट केलं की कोणीही असा गैरसमज करून घेऊ नये की देशमुख कुटुंब एकटा आहे किंवा आम्हाला कोणी भयभीत करू शकेल। आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याच्यावरही धनंजय देशमुख यांनी मोठा आरोप केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार तो फरार असतानाही पोलिसांच्या जास्त संपर्कात होता। 29 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जी बैठक झाली त्यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यास कृष्णा आंधळे लगेच सापडेल असा दावा त्यांनी केला आहे। या प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी देशमुख कुटुंब येत्या काळात राज्यव्यापी बैठक घेण्याचा विचार करत आहेत। एकूणच आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर होणारी सुनावणी बीड जिल्ह्यातील या संवेदनशील प्रकरणाला कोणतं वळण देतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।